चला मित्रांनो, सामन्याला सुरुवात होत आहे. संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक. अनुभवी गोलंदाज संदीप मनेरा त्याचा सामना करेल तो अनुभवी फलंदाज विजय. पाहूया कशा प्रकारे सामना करतोय. ऑफ साईडला ढकलण्याचा प्रयत्न, बॅटची करा फक्त. संघाचा अकाउंट ओपन, धाव संख्येत भर झालेले, धाव संख्या एक. परशुराम स्मृती या संघाची धाव संख्याचे अकाउंट ओपन, एक ने धाव संख्या पुढे. पाहूया षटकातील दुसरा चेंडू. आणि जोरदार हिट मारण्याचा प्रयत्न, एक धावेचा शुभारंभ. एक धावेची संघाची धाव संख्या झालेली बिनबाद 2. पुन्हा संदीपाचा सामना करेल तो विजय. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू अनिर्णित. पुढील चेंडू सामना करेल तो विजय. बॅटची करा घेऊन चेंडू किपरच्या मागे. सुंदर क्षेत्ररक्षण मारायला लागल तोपर्यंत. म्हणून एक धाव पूर्ण. एक धावनिशी संघाची धाव संख्या झालेली आहे ती 3. बघा मित्रांनो, क्रिकेट आहे आणि जो खेळाडू खेळतात त्याचं वय पण कुठेतरी 45-50च्या आसपास आहे. कोणाला दुखापत झाली का नाही ते पण व्यवस्थित बघायचं आहे. ठीक आहे, ओके. संदीपचा सामना करेल तो अनिकेत. बिग हिट मारण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव. कुठेतरी अभिमानाची स्पर्धा आपण पाहत आहात मित्रांनो, मनेरा प्रीमियर लीग. संदीपचा सामना करेल तो अनिकेत आणि त्रिफलाचित. सूचना आहे, सामना प्रत्येकी 5 षटकांचा असणार आहे, याची नोंद घ्यावी. चालू असलेला सामना परशुराम स्मृती वर्सेस घृष्णेश 11. या सामन्यासाठी पंच लाभलेले अनुभवी पंच असे सतीश नाईक. खूपच मोलाचं योगदान आपलं आहे. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक साहिल मनेरा. सामना करेल तो विजय. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो साहिल मनेरा. मागच्या सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती आणि विजयाने पण सुंदर फलंदाजी केली होती. बिग फाईट बघायला मिळेल नक्कीच. पहिला चेंडू सामना करतो विजय. मिड ऑफला हिट करण्याचा प्रयत्न, चौटी, एक धाव. एक धावेची धाव संख्या झालेली आहे ती 4 आणि फलंदाज માટે रिटायर हार्ट झालेले आहेत, दुखापत झालेले आहे.
संघासाठी खूपच धोक्याची घंटा मानली जाईल कारण विजयाने मागच्या सामन्यामध्ये अतिशय सुंदर फलंदाजी केली होती. विजयाची जागा घेऊन भरून काढण्यासाठी आलेला तो मोनिश. पाहूया साहिलाचा कशा प्रकारे सामना करते तो. हितेश. अतिशय सुंदर चेंडू म्हणावा लागेल साहिल याचा. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची धाव. कुठल्याही प्रकारची भर नाही. पुढील चेंडू सामना करेल तो हितेश. मिडऑफच्या वरनं टोलेल चेंडू. पाहूया थोडं गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल चिराग याचं. तोपर्यंत 2 धाव पळून पूर्ण. धाव संख्येत भर धाव संख्या झालेली आहे ती 7 6. चौथा चेंडू सामना करेल तो हितेश. ऑफच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न. चेंडू काय बॅटच्या फळीमध्ये नीट सास आलाच नाही. चेंडू निर्धाव. सुंदर प्रकारे साहिल अशी आपली गोलंदाजी हाताळतोय. मागच्या सामन्यामध्ये त्याने सुरेख गोलंदाजी केली होती. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू सामना करतो हितेश. अतिशय सुंदर असा बिग हिट म्हणावा लागेल पंचांचा. 4 धावांचा इशारा आणि 4 धावेची संघाची धावसंख्या झालेली आहे ती 10. शेवटचा चेंडू सामना करेल तो पुन्हा हितेश. हो बिग हिट. पाहूया. चेंडू खूप वेळ आकाशामध्ये आणि अशा प्रकारे झेलबाद झालेला आहे हितेश. हितेश तांबूत परतलेला त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला नव्याने फलंदाज महेश. प्रसिद्ध युट्यूब ब्लॉगर महेश. कुठेतरी वेगळं क्षेत्र आज आपण पाहतोय. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू सामना करेल तो मोनिश. बिग हिट करण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धावावरती समाधान. 1 धावेची संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1 बाद 11. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू सामना करेल तो महेश. हो अतिशय सुंदर असा दिशेने कट केला चेंडू. पाहूया किती धावा. 1 धावावरती समाधान. मोनिशला माहित आहे आपल्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवायची आहे. धाव संख्येत भर धाव संख्या झालेली आहे ती 12. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. गोलंदाज यश. स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेले मोनिश याने पाहूया कशा प्रकारे सामना करतोय. पुढील चेंडू. पंचांचा निर्णय. अतिरिक्त धावसंख्येत भर. वाईट चेंडू वाईट दिशी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 14. कुठेतरी गोलंदाज दिशा भरकटतोय. यशाचा सामना करेल तो महेश.
कुठेतरी ऑफ साइडला बॅट ढकलण्याचा प्रयत्न मला वाटते बॅटच्या फलीत काही चेंडू येत नाही. निर्धाव चेंडू. पुन्हा तसाच फटका मारण्याचा प्रयत्न पण चेंडू खूपच बाहेर आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या झालेली ती 15. पुढील चेंडू सामना करेल तो महेश. भाऊया बिग हिट करतो का? अतिशय सुंदर फटका आणि मला वाटते चेंडू सीमापार. पंचांचा 4 धावांचा इशारा. चौकार. तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू सामना करीत पुन्हा महेश. 5वा चेंडू. कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येत आहे कारण महेश आता पूर्ण रंगात आलेला आहे. नक्कीच बिग हिट बघायला मिळेल का महेश याच्या बॅट मधून? पाहूया. बिग हिट करण्याच्या प्रयत्नात यष्ट्या उद्ध्वस्त. महेश या तंबूत परतत आहेत. महेश याने आपल्या संघासाठी 5 धावांचं मोलाचं योगदान दिलंय. खूप चांगलं फलंदाजी. महेश याची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज रोहित. शेवटचा चेंडू सामना करेल तर रोहित. पाहूया कशा प्रकारे सामना करतोय. ऑफ साइडला आलू ढकललेला चेंडू. 1 धाव पूर्ण. 2 धाव घेण्याचा प्रयत्न आणि सुंदर रनिंग म्हणावं लागेल. 2 धावेची धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे ती 21. षटक समाप्तीचा इशारा. डीजे. कुठे तर सर्वजण मला वाटते आता जेवणाची वाट बघत आहेत आणि असं स्वयंपाक बनवणारा आमचे आचार्य जनार्दन मनेरा, किशोर मनेरा, मारुती मनेरा, राजेश पाटील, सचिन मनेरा, अमर मनेरा सर्वांचे खूप खूप आभार. लवकर चला लवकर जेवण होऊ द्या लवकर. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहे तो चिराग. सामना करेल तो मोनिश. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी आणि फलंदाजी होते ती. पुढे सरसा टोळण्याचा प्रयत्न. चेंडू खूप काळ हवेत आणि मला वाटते अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. 2 धावेवरती समाधान. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 23. क्षेत्ररक्षण मला वाटते प्रकाश मानेरा सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे आपल्या संघासाठी. 2 धावा नक्कीच त्यांनी वाचवल्या आहेत. पुढील चेंडू सामना करेल तो मोनिश. पुन्हा बिग हिट मारण्याचा प्रयत्न. किपरच्या हातातून बॉल निसटलेला आहे. 1 धाव चोटी पूर्ण. 1 धावावरती समाधान. संघाची धावसंख्या 24.
बघूया चौथ्या षटकातील पुढील चेंडू आणि पुन्हा बिग हिट पाहूया. आकाशात उंच उडालेला झेल आणि अतिशय सुंदर असा झेल. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. यश आणि अतिशय सुंदर असा झेल पकडला होता आणि फलंदाज बाद. रोहित रोहित याला काही आपल्या संघासाठी जास्त काही योगदान देता आलं नाही. त्याची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज मित. पुन्हा बिग हिट पाहूया. पुन्हा यश आणि तोच प्रयत्न. अतिशय सुंदर सुंदर प्रयत्न पाहूया. पंचांचा निर्णय आहे. बघूया पंचा निर्णय येईल. कोणीही प्रेक्षकाने आरडाओरडा करू नये. सगळी मैदानात धावपळ चालू आहे. ओव्हर थ्रो. पंचांचा निर्णय अंतिम राहील. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण यश याचं. आपल्या संघासाठी बहुमूल्य अशा धावा वाचवल्या आहेत. नक्कीच हा षटकार होता. चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल यश. धावा किती झाल्या? 3. 3 धावा पळून काढलेल्या आहेत. ओके, पाहूया पुढील चेंडू. मिड ओव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू पाहूया. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. सामना करेल तो मोनिश. अतिशय सुंदर चेंडू म्हणावा लागेल. एक धाव पूर्ण आणि षटक समाप्तीच्या मार्गावर. संघाची धावसंख्या झालेली 29. डीजे डीजे अंतिम षटक. पाहूया कशा प्रकारे सामना करतो तो मोनिश. क्षेत्ररक्षणात काही बदल. तर महत्वाचा खेळ खेळपाठीवर आहे मोनिश. पाहूया किती धावा जमा करतोय तो. पुढील चेंडू सामना करायचा मोनिश. जोरदार हिट मारण्याचा प्रयत्न आणि बिग 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 सिक्सर. रितिशाच्या षटकातील पहिल्याच चेंडूवरती वाटते षटकार घेतलेला आहे. अतिशय बिग हिट मारले मोनिशाने. पंचांचा निर्णय अखेरचा राहील. कारण बघा ही मैत्रीपूर्ण लढत चालू आहे मित्रांनो.
श्री गणेश मित्र मंडळ अंजूर आयोजित मनेरा प्रीमियर लीग आयोजक श्री भूषण मनेरा, अजय मनेरा, शरद मनेरा, रोहित मनेरा, निलेश मनेरा, निशिगन मनेरा यांच्यातर्फे आलेल्या सर्व खेळाडूंचे पाहुण्यांचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. पंचांनी डिसिजन घ्यावा. या सामन्यासाठी लाभलेले पंच सतीश नाईक, पंचांचा नो बॉलचा इशारा, फ्री हिट. पुढील चेंडू नक्कीच पर्वणी असेल खेळाडूसाठी, फ्री हिट. पाहूया मोनिशाला मोठी सुवर्ण संधी चालवली, फ्री हिट. धाव संख्या झालेले 36. अंतिम षटकातील पहिलाच चेंडू, फ्री हिट. पाहूया मोनिश पुन्हा बिग हिट मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात नीट आलेला नाही. एक धाव चोटी पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक धावावरती समाधान. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 37. कुठेतरी आता नक्कीच सामना रंगलेला दिसतोय. सगळीकडनं आवाज येतोय, कारण सकाळचं सत्र संपलेलं आहे, दुपारच्या सत्राला प्रारंभ झालेला आहे. पाहूया पुढील चेंडू सामना करेल तो विजय. पुन्हा बिग हिट मारण्याचा प्रयत्न. मला वाटते जमिनीलगत गेलेला चेंडू. एकच धाव, एक धावावरती समाधान. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 38. शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू सामना करेल तो मोनिश. मोनिश याने आतापर्यंत खूप चांगली अशी फलंदाजी केलेली आहे. जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा प्रयत्न असेल मोनिश याचा आणि संघाला धावांचं योगदान देण्याचा प्रयत्न असेल. कुठेतरी गोलंदाजाची दिशा भरकडलेली दिसतंय. पंचांचा हात समांतर. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 39. नक्कीच 50 प्लस जाण्याचा प्रयत्न असेल मोनिश याचा. पाहूया पुढचा चेंडू. सामना करेल तर मोनिश. पुन्हा बिग हिट मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, परंतु पंचांनी अपील फेटाळलेला आहे. लेग बायच्या स्वरूपात अवांतर. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 40. या षटकात 3 चेंडू टाकून झालेले आहेत. चौथा चेंडूचा सामना करेल तो फलंदाज विजय. हो, डान्सिंग शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु असफल. आपण रेग्युलर क्रिकेट मध्ये नेहमी बघतो कारिवली संघाचा पप्या खारीक हा डान्सिंग शॉट नेहमीच खेळत असतो. त्याचीच कॉपी करण्याचा प्रयत्न मराठी विजयाचा असफल झालेला आहे आणि एक धाव पूर्ण झालेली आहे. एक धावसंख्या झालेली आहे ती 41. पाहूया पुढील चेंडू. मोनिश कशापर्यंत खेळून काढतोय. गचाल क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल. 2 धावा पूर्ण आणि 2च धावांचे समाधान. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि पुढील चेंडू फ्री हिट. धाव संख्या झालेली आहे 44. पाहूया फ्री हिटचा सामना कशा प्रकारे करतो मोनिश. पुढे सरसाट खेळण्याचा प्रयत्न. ऑफच्या दिशेने टोलक चेंडू. पाहूया आणि मला वाटते दुसरे धाव घेण्याच्या प्रयत्नात
फलंदाज धावबाद विजय. अजूनही मोनिशाला सुवर्ण संधी आहे. मला वाटते 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 सॉरी 1 चेंडू बाकी. सॉरी मिस्टेक. शेवटच्या चेंडूवर ते षटकार ठोकतोय तर खूपच चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. पाहूया शेवटचा चेंडू. पुन्हा जोरदार हिट मारण्याचा प्रयत्न. चेंडू नीटसा काही बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही. एक धाव पूर्ण 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झालेली आहे ती 47 आणि 48 धावांचं टार्गेट समोर ठेवलेलं आहे ते कृष्ण जिल्ह्यांचं या संघाला. पाहूया कशा प्रकारे पार करतात ते. डीजे ठीक भव्य ट्रॉफी प्रदीप एकनाथ मनेरा यांच्याकडून 2,000 रुपये रक्कम. अक्षय रमेश मनेरा मॅन ऑफ द मॅच शीतपेय. मयूर मारुती मनेरा पिण्याची पाणी. रोहित भालचंद्र मनेरा मॅन ऑफ द मॅच गिफ्ट. तसेच दीपक गणपत मनेरा बॅनर आणि फायनल साठी असा रुबाबदार मोठा बकडा बोकड आहे. प्रेम मारुती मनेरा यांनी बॉलची व्यवस्था केलेली आहे. अनिकेत रणवा मनेरा स्टंप आणि बेल्स. तसेच संजय रामदास मनेरा यांच्याकडून रुबाबदार कोंबडे. धन्यवाद 5 रुबाबदार कोंबडे. धन्यवाद. मंडळ आपला आभारी आहे. मान्यवर असतील ग्रामस्थ क्रीडा रसिक सर्वांना मी विनंती करतो व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपण पाहत आहात मनेरा प्रीमियर लीग अंजूर 2025. सर्वांचे मनस्वी स्वागत. अंजूर गावचे जावई सुदाम पाटील आलिमगर यांचंही सहर्ष स्वागत. तसेच समाजसेवक हरदास ठाकरे आपलं पण सहर्ष स्वागत. मित्रांनो आपण पाहता जी बक्षिस आपल्याला देण्यात महत्वाचं योगदान असं मॅन ऑफ द सिरीज साठी टॉवर फॅन व भव्य ट्रॉफी सो हनुमान शिनवार मनेरा हे ज्यानं आपल्याला दिले ते प्यारेलाल मनेरा यांचं पण आभार.
मित्रांनो, चालू असलेला सामना परशुराम स्मृती वर्सेस कृष्णेश 11 अंजूर. प्रथमतः फलंदाजी करताना परशुराम स्मृती या संघाने 47 धावा उभे केल्या होत्या आणि बघूया 48 धावांचं टार्गेट दिलंय कृष्णेश 11 या संघाला. कशा प्रकारे पार करतोय सलामीला आलेले फलंदाज प्रकाश आणि चिराग. पाहूया बिनीची जोडी आणि गोलंदाजी धुरा सांभाळतो तो विजय. खूप वर्षाचा जुना अनुभव असलेले असे विजय. पाहूया गोलंदाजी आणि फलंदाजी सुरेख ताळमेल असा ऑलराऊंडर खेळाडू म्हणून अंजूर गावाचा उदयास आलेला विजय. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो विजयाचा सामना करेल तो प्रकाश. पहिल्या षटकातील पहिला चेंडू पाहूया. ऑफच्या दिशेने टाकले चेंडू. अतिशय सुरेख चेंडू म्हणावा लागेल. चेंडू काही प्रकाशाला नीटचा समजलेला नाही. चेंडू निर्धाव निर्धाव चेंडूनिशी सांगता. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू सामना करेल तो प्रकाश. दुसरा चेंडू आणि निर्धाव चेंडू असेल. कुठेतरी हवेत स्विंग झाला चेंडू विजयाचा आणि निर्धावच्या स्वरूपात गेलाय. पाहूया अजूनही श्री गणेश झालेला नाही संघाचा. विजयाचा सामना करतो प्रकाश. पुन्हा फुलटा चेंडू पाहूया आणि झेल निसटलेला आहे. तोपर्यंत फलंदाजाकडे चान्स होते एकदा पूर्ण करायची आणि एकदा विषय संघाचा श्री गणेश झालेला आहे. प्रकाशाने जोरदार हिट मारला होता. अपेक्षित होता 4 धावा किंवा षटकार, परंतु एक धावावरती समाधान. पहिल्या षटकातील चौथा चेंडू सामना करेल तो चिराग. अनुभवी फलंदाज आहे चिराग. चिराग करणं भरपूर अपेक्षा असतील संघासाठी. पाहूया विजयाचा सामना करेल तो चिराग. हो, घुटनाट एक तमाशा देख अतिशय सुंदर फटका आणि पंचांचा इशारा. 4 धावांचा 4 धावांची संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 5. 48 धावांचं लक्ष आहे समोर. पाहूया कशा प्रकारे पार करतात ते कृष्णेश 11 या संघाचे सर्व खेळाडू. अंजूर गावचे ज्येष्ठ नागरिक जय हिंद मनेरा. व्यासपीठावर यावे आपलं स्वागत आहे. धन्यवाद. पहिल्या षटकातील 5वा चेंडू सामना करेल तो पुन्हा चिराग. त्याच्या पट्ट्यातून बॅटच्या पट्ट्यातून आपण बघितले 4 धावा वसूल झाल्या होत्या. पुन्हा त्याच प्रकारचे टोलटोलेल चेंडू सेम टू सेम शॉट आणि 4 धावा. पंचाचा 4 धावांचा इशारा. 4 धावांची संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 9. सुंदर फलंदाजी चिराग याची. जवळजवळ षटकामागे 9.5 ची सरासरी राखायची आणि सुंदर फलंदाजी म्हणाला चिराग याची. सुरुवातीचे 2-3 चेंडू चांगले हाताळले होते विजयाने. पाहूया पुढचा चेंडू सामना करायला चिराग. पुन्हा जोरदार बिग हिट. चेंडू खूप काळ आकाशामध्ये आणि सुंदर झेल मोनिशाचा आणि चिराग याची खेळी संपुष्टात.
बच्चापाटी कुठे असेल जेवणाचा स्वाद घ्यावा. लहान मुले अरे ही मॅच झाल्यावर सगळ्या जेवण द्या ना विजयाने पहिल्या षटका अखेर आपल्या षटकात धावा केल्या खर्च केले होते 9 आणि एक गडी बाद केले. चिरागाची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज अनुभवी फलंदाज म्हणायला लागेल. अंजीर गावातील अनुभव असे ऑलराऊंडर खेळाडू संदीप मनेरा ज्यांनी कित्येक वर्ष आपल्या अंजीर गावासाठी क्रिकेट असं मोलाचं योगदान दिलं. लिजंड खेळाडू म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. संदीप मनेरा खेळाडूला कुठेतरी दुखापत झालेली आहे. पाणी पिते ना तोच मेन फिल्डर आहे. तू किती एक टाक आता देवजा मी अर्धी टाक अर्धी जाऊया तशा टाक. पाचवा बोलो ना 12 जणांना तुम्ही चंद्र पॅकेज अरे पण दुसरी टाका तिसरी टाका पाचवा मग बघू द्या मीटिंग टीम मीटिंग घेऊ नका बरं पंचांनी निर्णय द्यावा. सतीश नाईक डिसिजन. चला लवकर सामना चालू करावा. आपल्यासाठी चांगली भोजनाची सोय झालेली आहे पण तो थंड होऊन जाते जेवण. चला लवकर सुरुवात करा सामन्याला. आपल्या संघासाठी दुसरे षटक आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहे तो गोलंदाज मीत. सामना करेल तो बिग हिटर प्रकाश. पाहूया या षटकात किती षटकार खेचतोय. मी त्याचा सामना करेल प्रकाश. बिग हिट करण्याचा प्रयत्न जसा बोललो होता तसाच फटका. मिड ऑनला कुठेतरी एक धाव पूर्ण. एकच धावावर समाधान प्रकाश मानेल आणि संघाचं पण मला वाटतं योगदान तेवढंच असेल. एक धावावरती संघाची धावसंख्या झालेली आहे ती 10. पुढील सामना करत संदीप मनेरा. छोटा बच्चा बरोबर आहे. आपण गावची लीग खेळतो. पप्पा तिथं आहे ना मैदानात. मुलगा गेलाच पाहिजे. चला पुढील चेंडू पाहूया. पंचांचा आज समांतर अतिरिक्त धावसंख्येत भर धावसंख्या झालेली 11. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू सामना करेल तो प्रकाश. पुन्हा निर्धाव चेंडू. संदीप मनेराला काही नीटचा चेंडू समजलेला नाही. बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाही. पाहूया पुढील चेंडू. गोलंदाज मी यासाठी खुश खबर आहे. भूमित मनेरा आणि संकल्प राऊत यांच्याकडून एक विकेट साठी 500 रुपये. पाहूया हळूच जमिनीवरती चेंडू ढकललेला. एकदा पूर्ण. कुठेतरी सामना संत चाललेला दिसतोय. धाव संख्या 13. पाहूया प्रकाशाच्या बॅट मधून जोरदार हिट आलेला आहे. एकदा पूर्ण 2 धाव घेण्याचा प्रयत्न.
आणि 2 धाव पूर्ण. 2 धावीची धावसंख्या झालेली आहे ती 15. पुढील चेंडू सामना करेल तो प्रकाश. पुन्हा जोरदार हिट पाहूया. बिग हिट मला वाटतं म्हणावं लागेल. आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं 4 धावा. 4 धावीची संघाची धावसंख्या झालेली आहे ती 19. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतोय प्रकाश. बघा मित्रांनो, अनियमित खेळाडू पण चांगला खेळ सादर करतोय आता. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 8 धावा आलेल्या आहेत. संघासाठी मोलाचं योगदान प्रकाश मानेरा यांचं. जर प्रकाश आउट झाला बघा चौकामध्ये ना. पुढील चेंडू सामना करायचा पुन्हा प्रकाश. पंचांचा हात समांतर. धावसंख्या झालेली आहे ती 20. अतिरिक्त धावा कुठे तर रोखायला लागतील. पाहूया पुढील चेंडू पुन्हा प्रकाश. पुन्हा बिग हिट करण्याचा प्रयत्न कुठेतरी गोलंदाज स्लो अशी डिलिव्हरी टाकली होती आणि पंचांचा षटक संपल्याचा इशारा. 2 षटकाखेर धावसंख्या झालेली आहे ती 20. समोर 48 धावाचं टार्गेट आहे पाहूया. 3 षटकामध्ये 28 धावा. 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता असेल ती घुसण्याची 11 या संघाला. आणि खेळपट्टीवर अजूनही मला वाटते प्रकाश आहे. बिग हिट मारण्याची क्षमता त्याच्यामध्ये पण आहे. संघाचा विचार केला तर नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा. आणि मला वाटते तीच धुरा सांभाळतोय हितेश. या षटकामध्ये जर कमीत कमी धावा खर्च केल्या तर नक्कीच कमबॅक होईल. हितेशचा सामना करेल तर संदीप. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो संदीप. अजूनही त्याच्या बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू नीटसा आलेला नाही. पुन्हा बिग हिट मारायचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेतो आणि 1 धावावरती समाधान. पण रणनीती चांगली आहे कारण समोर फलंदाज आहे ते प्रकाश. याच्या बॅटच्या पट्ट्यातून अतिशय उत्तुंग असे फटके आलेले आहेत. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू सामना करेल तो बिग हिटर. आता त्याला नाव पडलं मला वाटतं प्रकाश. षटकार मारेल का? हो, जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. चौकामध्ये त्यांनी मला वाटते बॅटची कडा घेऊन गेलाय का अंपायर. पंचांनी निर्णय कळवावा. अरे दोघे दोघे धावले ना ते. धावले बॉल सुटले ना. ए बॉल सुटले ना. हॅलो किपर कडनं बॉल सुटलेला लेग लेग बायच अवांतर धाव संकेत भर. फाउंडेशन लाव. पुढील चेंडू संदीप याने अतिशय सुंदर टोले चेंडू. पाहूया. 1 धाव पूर्ण. 2 धाव पूर्ण. कसा कसा आउट आहे. 2 गाऱ्यांना टेम्पो टाकले ना आपल्याकडे बहुत आहे. 2 धावावरती समाधान. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 24. अजून 24 धावा आपल्या संघाची विजयासाठी हव्यात. पंचांचे हात समांतर. पाहूया अंतिम निर्णय असेल पंचांचा. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली 25. पुढील चेंडू सामना करेल तो संदीप. पुन्हा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. एकदा पूर्ण आणि मला वाटते धावबाद झालेले फलंदाज. रणनीती होती
कारण प्रेक्षक कधीपासून सांगतात धाव धाव धाव. आता कुठे सफल रणनीती झालेली आहे, कारण पुढील फलंदाज यश पाटील याच्यामध्ये क्षमता आहे नक्कीच षटकार चौकार मारण्याची. तोच आता खेळपट्टीवर जात आहे. 26 होईल यार. धाव संख्या भर धाव संख्या झालेली 26. 22 पकडलं ना? हे बॉल कधी होतं? 3 4 14 22 ना? 14 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. प्रकाश देखील तर प्रकाश भनेरा तेच वाटते कारण पाहूया, अपेक्षा खूप आहेत. छातीवाले काय वाटते. पुन्हा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज बाद. प्रकाश मनेराची खेळी संपुष्टात. चांगली फलंदाजी केली होती प्रकाश मनेरा याने. येऊन जा ती दुसरी लागली ते त्यांच्या प्रकाश मनेरा याने 9 धावांचं योगदान दिलंय. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहण्याचा त्याचा मानस होता, पण कुठेतरी इथं त्यांचे खेळाडू त्याला धावबाद करण्याच्या प्रयत्नात होते. हा बोल हा चालेल मला बी बोल ना प्रकाशाची जागा भरून काढण्यासाठी नव्याने आलेला फलंदाज रितेश. डावखुरा शैलीचा फलंदाज पाहूया. आक्रमक फलंदाज रितेश आणि नॉन स्ट्राईकला असलेला यश. दोघांकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल तो रितेश आणि गोलंदाजी मार्गावर हितेश. पाहूया हितेश टू रितेश. 26 होईल 22 लागतात 13 22 13 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. पाहूया हितेश टू रितेश. ऑफ साइडला मारलेला चेंडू अतिशय सुंदर जमिनीलगत गेलेला चेंडू. 2 धाव पूर्ण आणि मला वाटते 2 धावांवरती समाधान. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 28. अजूनही 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल कृष्णेश इलेव्हन या संघाला. पाहूया कशा प्रकारे पार करतोय, कारण खेळपट्टीवर अजूनही यश आणि रितेश दोन्ही पण चांगले फलंदाज उभे आहेत. अंजुरगावचे समाजसेवक जनार्दन मनेरा यांनी पण व्यासपीठावर यांची कृपा करावी. कुठेतरी प्रेक्षकांमध्ये उभे आहेत. त्यांचा मुलगा तिथं खेळपट्टीवर खेळतोय, ते आनंद घेण्यासाठी नक्कीच व्यासपीठावर यावे तुम्ही. चौथं षटक अतिशय महत्वाचे षटक असेल हे, कारण याच्यामध्ये जर गोलंदाजी चांगली झाली तर नक्कीच संघाचं कमबॅक असेल आणि फलंदाजी झाली तर नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाचं कमबॅक असेल. पाहूया क्षेत्ररक्षणात व्यूहरचना. तुला नाही उतरत ते दोघे जिंकतील या सामन्यासाठी लाभलेले अनुभवी पंच सतीश नाईक, निशिकांत मनेरा, लेगस्वेअर अंपायर. खूपच अनुभवी पंच आहेत. धन्यवाद. पाहूया हो, बिग हिट करण्याचा प्रयत्न, कुठेतरी प्रयत्न असफल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल रोहित याची. निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. धाव संख्या स्थिर 28. 11 चेंडू आणि 20 धावा. एखादा जर मोठा फटका आला तर नक्कीच कमबॅक असेल.
फलंदाजी करणाऱ्या संघाचा पाहूया यश. हो, बिग बिग हिट मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. खूप वेळ चेंडू हवेत राहिला आणि मला वाटते या संधीचा फायदा घेतला. 2 धाव पूर्ण. नवीन फिल्डर नाही, फक्त जुनं फिल्डर आहे. 2 धावेशी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 30. चौथ्या षटकातील तिसरा चेंडू सामना करेल तर पुन्हा यश. पुन्हा बिग हिट. मिड ऑनच्या दिशेने मारलेला फटका, पंचांचा 4 धावांचा इशारा. 4 धावांची संघाची धावसंख्या झालेली आहे ती 34. अतिशय सुंदर फलंदाजी यश. यश हा जोपर्यंत खेळपट्टीवर असेल नक्कीच विजयाची अपेक्षा असेल कृष्णेश इलेव्हन या संघाला. संघ मालक भूषण मानेरा कुठेतरी प्लॅनिंग आखतात नक्कीच. चौथ्या षटकातील चौथा चेंडू सामना करेल तर पुन्हा यश. पुन्हा बिग हिट. पाहूया बिग 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 हिट आणि पंचांचा हात आकाशाकडे. षटकार. रोहित याने आता अजूनपर्यंत 4 चेंडू हाताळलेले आहेत आणि 4 चेंडू मागे मला वाटते 12 धावा खर्च केलेले आहेत. आता जिंकण्याचं आव्हान थोडं सोपं झालेलं आहे. 8 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल ती कृष्णेश इलेव्हन या संघाला. यश पाटील याने जर सिक्सर मारला तर 1000 रुपये गौरव यादव यांच्याकडून. हो, बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि नक्की सिक्सर तर नाही परंतु 4 धावा वसूल. चौकार. पाहूया 4 धावांची गरज. याच चेंडूवरती सामना संपतोय का बघूया आणि मला वाटतं तेच करणार यश. बिग हिट करण्याचा प्रयत्न पण प्रयत्न फसलेला आहे. पाहूया अवांतर धावसंख्येत भर, पंचांचा लेग बायचा इशारा. आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. रोहित याने अतिशय खराब गोलंदाजी म्हणावं लागेल. 17 धावा खर्च केलेल्या आहेत. पाहूया अंतिम षटक. मोठी जबाबदारी घेऊन आले तो मोनिश. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू. 6 चेंडू आणि 3 धावा. पाहूया काय घडतंय बिघडतंय. पुन्हा बिग हिट आणि चेंडू गेला. बिग 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 हिट 6 धावांशी षटकार. अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे कृष्णेश इलेव्हन संघानं. धन्यवाद. आभारी. सर्वांनी जेवण करून घ्यावे आणि पुढची रणनीती नक्कीच आपल्या समोर आम्ही घेऊन येणार आहोत. डीजे याच्या धावा कधी